माझं नाव सुनील खाडे। माझ्या शेतातली तूर आहे 100 नंबर। तिला जवळपास 150 दिवस झालेले आहेत। आता तिसरी फवारणी करायची आहे। तर पहिली फवारणी मी पोषक सुपरस्टार मारलेली होती। शेंगा बघून घ्या, मालाचं वातावरण पहा कसं आहे। आता तिसरी फवारणी करायची आहे। तर आळीचा प्रादुर्भाव काय जास्त नाही आहे, पण तरी ढगाळ वातावरण धुळीचं प्रमाण जास्त वाढू शकते। त्याच्यामुळं तिसरी फवारणी करायची इच्छा आहे। आता याच्यावर शेवाळ्या जरी मारल्या, इमेमॅक्टिन बेंझोएट 5% वालं आणि प्रोफेनोफॉस सायपर चांगल्या कंपनीचं हे घ्यायचं, प्लस तिच्यात आयझोस्ट्रोबिन प्लस टेबिकोनाझोल यांचं धुळीसाठी चांगलंच काम करते, किंवा पॅराकोस्ट्रोबिन प्लस डायमेथोमार फ्लिक सुपर नावानं कृषी रसायनाचं चांगलं येते। आणि आता याच्यावर 032 याच्यासाठी घ्यायचं की कारण थोडेफार फुलं बी येतं आणि तिच्यात शेंगा बी आहेत। तर थोडं फुलाचं रूपांतर कळीमध्ये फास्ट होऊन जाते आणि शेंग बी भरून निघते। किंवा जिब्रॅलिक ॲसिड पोषक सुपर नावाने येते, पोषक सुपरस्टार कृषी रसायनाचं, हेही चांगलं काम करू शकते। आणि त्यात खत घ्यायचं आणि हे एकरी जवळपास 100 ते 150 लिटर पाणी वापरा। जास्त वापरूनही हे नाही, कारण की औषधीचाही जास्त हे होतं, नुकसान होते, जास्त वापरू शकत नाही आपण। तूर बी बघून घ्या, माल चांगला पकडलेला आहे आणि शेताची अवस्था चांगलीच आहे। पूर्ण माल असाच पूर्ण शेतामध्ये आहे। नमस्कार मित्रांनो।